त्यांचे मनस्वी आभारी आहोत. तसेच रेणुका देवदास नावले, संजीवनी महादेव घुमणे, नावले बंधू याचकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक आले. तरी आम्ही श्रीराम नाट्य नवनंदक आमच्या उमेदवारी चुकलो. आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. रसिक हो आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत.
हॅलो रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे संतोष जड्या गाव कळवंडे वरपेवाडी आणि त्यांचे भाचे दीपेश घाणेकर गणेश जाधव बाबू घाणेकर यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे श्री गुणाजी मटकर गौरी गुणाजी मटकर गाव राजापूर यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन म्हणलं का आमच्या हुंदेवडी चिपळून आम्ही त्यांच्या मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. काय ग तारा? तू राधा कुठे गेली? काय माहिती? हाय राधा पण ना. आम्ही आहोत गवळ्याच्या गाडी हनुन चढतो नंदाच्या गाडी. अगं राधे चलचल ना मथुरे बाजारी. अगं तारा बाजूला जायचं खरं पण काय यायची वाट माहिती का गं? अगं राधे सरसरायची मावशी येते का मथुरे बाजारी? बर मावशी. अगं ये मावशी. अगं काय का पोरींनो असं म्हणताय होय आलेच बघा. बाई मी नेसून नऊवारी साडी आणि मावशी मी सुंदरी. बाई मी नेसून नऊ
असं म्हणताय होय. मग पोरीनं बाजारात जायची तुमची तयारी झाली काय ग? झाले पण मावशी. मग एक काम करा, काय करायचं? एक नंबर लावा. मावशी, अगं एक नंबर लावा. कशासाठी? अगं ही बाजारची लोक काय घेतलंय काय नसलंय हे विचारणार कुणाला ग? तुला नको. मग ते सांगा या नंबर लावा. मग कसं बोलू? अगं तसंच. बरं आहे. हा मावशी, काय ग? मी घेतलं छास. अगं तू घेतलंस छान. मावशी, काय ग? मी की नाही घेतलं छास. अगं तू घेतलंस छान. आणि तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास? एकदम झकास. हो माग बायका. अगं तू काय घेतलंय? सांगायलाच पाहिजे. अगं तू कधी सांगतेस ती हिकडची पोरं वाट बघताय. अगं मावशी, काय ग? मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा. अगं मावशी, काय ग? मी घेतलाय खवा. तू घेतलास खवा. आणि मावशी, काय ग? सांगा कुणाला हवा? ज्याला ज्याला हवा त्यानेच नंबर लावा. कशाला? खवा. बाई तुमचा खवा तुमच्याकच ठेवा आणि आता मागे जावा. अगं चंद्रा, काय गं मावशी? वाट बघतात तुझी पोरा 10-15. बघूयात बघ मावशी. हो ना? तू काय घेतलंयस? बरं आहे. हा मावशी, काय ग? मी विकायला घेतलं दही. अगं तू घेतलं दही. मावशी, काय ग? मी विकायला घेतलं दही. तू घेतलं दही. आणि मला विचारूच नको काय. तुझ्या तोंडाला लागला कांदा पण ते विचारू नका काही. हो आता मागे बाई. नीट. अगे मागे. अगं बाई चंपा अशी पुढे ये. अगं तू काय घेतलंयस? मावशी, काय ग? माझं नाव चंपा नाहीये. हो माझं नाव हिरा आहे. मग हिऱ्यासारखी चमकली काय आणला तो सांग. मावशी, काय? सांगायलाच पाहिजे. मग तू कधी सांगतेस ती हिकडची पोरा वाट बघताय. हा मावशी, काय ग? विकणे घेतली लोणी. अगं तू घेतलंस लोणी. अगं मावशी, काय ग? विकणे घेतली लोणी. अगं तू घेतलंस लोणी. आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. पाहुणं पोरांनी डोळं बंद करा हिच्यावर चाक पडा. झालं तुझं? हो माग. अगं बाई तू काय घेतलाय? अगं मावशी, काय ग? मी घेतलंय ताप. तू घेतलंस ताक. मावशी, काय? मी घेतलंय ताप. तू घेतलंस ताक. आणि सगळ्यांसमोर जाऊन तू उगाच मोबाईल टाकू नको. अगं ही सगळी वाट बघतात मावशी कधी खाली वागते. अगं मी वाकली तर मला ही ठेवतील काय? अगं मावशी, तसं नाही. मग? पाया पडायला वा. पाया पडावाय देवा वाचले नाही तर मला वाटलं केम हॉस्पिटलला पोचले. अगं राधे तुम्ही काय घेतलंय काय नसलंय याची ओळख तर आपल्याला झालेली आहे बघ. होय मावशी. मग वेळ न करता आपण निघूया का ग बाजाराला? अगं थांब जरा. आता कशाला थांबा? तुला आणि कसली व्हायला लागली? अगं पुरीनो ऊन होतं आणि पडदा पडायची भीती वाटते. काय ग? हो. पोरीने घेतलंच काय? बरोबर ब्रेसलेट काय? बरोबर. तू सांगितलं नाहीस बा? मी होय. अगं पुरीनो आता मी म्हातारी. अगं मी म्हातारी. कुठं दिसते? मागून बघ. काय विचारते आता वयाच्या मानाने म्हातारी नाही का? काय ग? तरी पण सांगायला पाहिजे. मग पुरीनो आज बाजाराला जायचं म्हणून मी पण काही ना काहीतरी घेतलंय. काय देते? मी काय घेते? अगं 6-4 बोट. बर. अंगठ्या एवढा मोठं. खाली बघू नको अंगठं माझं वर आहे. अगं 6-4 बोट. अंगठ्या एवढं मोठं. अंग दिसाया लाल भडक. म्हणजे मावशी? तुला समजला? नाही बघ. अगं मुलीनो तुम्हाला तरी समजला काय का? नाही मावशी. अरे तुम्हाला कुणाला समजणारच नाही. का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहात. मी काय घेते? 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आणि दिसाया लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी, काय ग? एवढं सांगायला एवढा उशीर? कारण चोकोबार हाय. मी काय घेते काय नसते
तुम्हाला समजलं आहे. होय मावशी. मग वेळ न करता आपण साज आणि शृंगार करून निघायचं का ग बाजाराला? चला तर मग साज करताय ना श्रीनाथ? करा तर मग. दिल बिल 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 पाकर गाती अवघड वळणाचा घाट दिल बिल 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 पाकर गाती अवघड वळणाचा घाट साज शृंगार आवरत लानो भरून घ्या हे माठ ग साज शृंगार आवरत लानो भरून घ्या हे माठ ग
ए मावशी जरा त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रकाश. रामाने राज्य दिले भरताने नाकारले. रामाने राज्य दिले भरताने नाकारले. प्रकाशराव तुमचं नाव घेते. तुमच्यासाठी मी मावशीचं काम स्वीकारले. त्याचप्रमाणे कोकण सुपुत्र मुंबई मंडळ अध्यक्ष दत्ताराम घाणेकर गाव माणकी यांचे चिरंजीव सुयश घाणेकर, श्रुतिका घाणेकर, सायली घाणेकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण उत्कृष्ट नमनासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामतो उमनेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. अरे काय अरे देवबापारी कामगिरी सांगितली कोणती माहिती आहे ना? माहिती आहे मला. पण मी काय म्हणतो ह्या गवळ्याच्या नारी होय. आणि आपण किती जण आहोत? तू आणि मी दोघंच आणि गवळ्याच्या नारी किती आहे? 16 शस्त्र 108. पण मी काय म्हणतो काय म्हणतो? ही कामगिरी आपल्या दोघांना झेपल पाहिजे. काय घेतलं का? मला बघ भीती वाटते कसली भीती वाटते? बाई माणसाची. घेतलं मला काही जमायचं नाही. मग नाही नाही हो. हे बघ, हा. हे बाप्पाने आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे. हा. म्हटलं आपल्याला केली पाहिजे. अरे करायचं बरोबर आहे. मग? पण आपल्या दोघांच्या व्हायची नाही. मग काय करायचं सांग. काय करायची? हा आता माझ्या लक्षात आलं. काय? माझा पोरगा गोटिया हा तुझा पोरगा गोट्या. त्याचा एक मित्र आहे त्याचा मित्र सोत्रिया. दुसऱ्या एक नंबर कामात एक नंबर काय आहे. म्हणतो? फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय चोरा चोरीचा मोठा विषय आहे. कोणाचे आंबे चोर, कोणाचे काजू चोर. काय म्हणतोय? होय आधी एकदा हात करून बघ. बघ, हात करून. जागेवर असला तर बघ, बघ, असला बघ. ते तर खपला. लवकर आला तर बघ, नाहीतर आपल्या दोघांना कामगिरी ते मी करायला बघतो रे. बघ. अरे चोत्र्या आपला का काय दिलं? अरे चोत्र्या गेला पळून. अरे चोत्र्या अरे नाळे, नाळे. हास कुठं? हास कुठं? अरे गुरं सोडले रानाला, गुरं सोडले. अरे गुरं तिकडे राहू द्या पहिल्यान गोकुळात ये. असं म्हणतोय. हा. आलो आलो बघ. करे सुदामान हात मारित गाहिरानाला गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला गाहिरानाला रे सुदामा गाहिरानाला. याला हा करतोय काय? काय हा प्रकार काय? वरती आता करतोय. बरा आला. आता येताना दोन पायानं चाला ना. होय. पैसाला तर काय हा झालं? प्रकार काय हा? हा काय? अरे आता मला समजलं. काय? हा प्रकार कुठला माहिती आहे? कुठचा? हा बायांचा प्रकार. अरे हा रानात गेला हा. कोणाचा आंबे चोरला नसतील. हा. लोकांना आता सवय आहे. एखादा- होय, होय. होय, होय, जवानो, हो, मला समजलं तुम्ही आलो होतं. बाया भडकलेला दिसताय. मी काय बोलतोय आता आलेत ना असू दे. ह्या जातील कसं तू बघा ती. तेच बोलतोय. हा मग त्याचा काय ते निकाल लावून टाक. काय माहिती काय? आहे ती आहे ना दगडून टाकली असती. हा पण मला भीती नाही वाटते. नारळ ठेव कोणतरी म्हणतोय. अरे नारळ पण जायत नाही आताच्या बाया. अरे पहिले एक नारळ दिला की बाया नाही तर जायच्या. आता नाही बाया मोने आहेत वाटतं. कोणी नाही त्या बोलते
मी काय बोलतो काय ऊन आहे तू नाही बघ, एक काम कर तू एखादा प्रश्न टाकून बघ का नाही बरं आहे तुझा म्हणजे? प्रश्न मी टाकू हा. आणि बाया माझ्यावर भडकू दे कशाला? आणि मला वाटवलं होऊ दे वाटलं एखादा झटकन टाक झटकन टाकू होय कोणाला बोलवते होय धीर घ्या तुम्हाला काळजी मोठी म्हणतो काय ह्या बाया खरोखरच आहेत काय तुम्हाला खाय पण लांब ठेवलेली आहे दुपारच आहे. तर हे दुःख पोचणार नाही समजून घ्या मी काय म्हणतोय सकाळी गेल्या घरी करतो तू विचार का नाही मी पटकन? विचारू काय का जीवाला नक्की. घाबरतो? विचार अरे का मी नाही? जीवाला घाबरतोय पण माझ्या याचे विश्वास पण नाही आहे अरे म्हणून विचार सांगतोय ना बायानो हा. हे तुम्हाला प्रश्न विचारतो लगेच विचार. चालेल काय जेवल्यात भरपूर वाटतं काय ते बोला बेकार देत आहे मी काय म्हणतो बायानो माझा पोरगा काय माझा पोरगा कॉलेजला जातो पोरगा माझा तुझा मग कुठल्या कॉलेजला टाकलंय अरे इथं चिपळूणला टाकलाय चिपळूणला? चिपळूणला टाकलाय हा. आणि आता मुंबईत म्हणजे पहिले इंजिनिअरिंगला मुंबई बाई बाई मोठा म्हणजे पोरगा मोठा दिसतोय पण तो त्याचं काय झालं आता त्याचं काय मला माहिती आहे हा. त्याला नवीन पप्पा मला गाडी पाहिजे आता पोरांची सवय लय सर्व पोरांकडे गाडी आहे हा. तू मला पण पाहिजे बरोबर आहे. पण घेतली या दिवाळीतच घेतली आता होय तेव्हा. दिवाळीत घेतली बरोबर आहे कीट पासून आहे ना गाडी घेतल्यापासून हा. सारखे पैसे मागतोय काय म्हणतो कधी 1000 द्या कधी 500 द्या बरोबर आहे. पुढे काय कंटाळलो. केलं? पुढे काय मी केलं? म्हटलं काय हा पेट्रोल लागत असती बरोबर आहे पेट्रोल लागत असती, ठीक आहे पण हा. एवढे नाही नाही मग शाळेच्या नावा कॉलेजच्या नावाखाली पैसे काढायला लागला बरोबर आहे बरोबर आहे तुझं 500 द्या 1000 द्या बरोबर आहे एक दिवस गंमत केली गंमत केली कॉलेजला फोन लावला फोन लावलास की सारखे पैसे मागताव कसं बरोबर आहे पैसे कसले कसले मागताव? बरोबर आहे तुझा तर कॉलेजवाले काय बोलताय काय म्हणताय? तुझा पोरगा हा. जवळजवळ महिनाभर कॉलेजला आलेला नाही महान करत होता काय? परत काय होता हा. ते ह्याला विचारून घे का नाही व्यक्तीच का नाही? ऐकले देव आले हा विचारून घे लगेच. देवानो हा. कॉलेजच्या नावाखाली माझा पोरगा कुठे जातो ते तुम्ही सांगा लगेच सांगा तुझा रे पोरेगा कॉलेजला जात ना हे आम्हाला मला माहिती माहिती आहे. आहे. म्हणून तुम्हाला विचारतो हा जातो कुठं जातो. तुझा रे पोरगा 4 पोरीना घेऊन मरीन ड्राईव्हला फिरायला जातो. आता अशी परिस्थिती झाली अरे 4 पोरी घेऊन होतो मरीन ड्राईव्हला फिरायला म्हणून सांगतो आता कोकणात अशी परिस्थिती झाली एखादी पोरगी कोणाला शोधायचं म्हटलं तर एक भेटत नाही बघ ना तर ह्याला 4 भेटल्या का त्याला? मला भेटली नाही काय भेटलं? म्हणजे तू पण कसं मग म्हणतात काय? आपण त्यांना असे विचार त्याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडे जवळ यायला देवानो हा ते सर्व खरं आहे बरोबर आहे पण आता तो माझा पोरगा काय करत आहे ते सांगा लगेच सांगा मी पण आहे ना हा. तुझा रे पोरगा मला दिसत आहे दिसतोय बरोबर आहे पण तो आता करतोय काय तिकडं रे मरीन ड्राईव्हला त्या 4 पोरींसोबत आहे. करतोय काय? ते दिसतंय काय? तो एका झाडाच्या पाठी आहे. एवढ्या खड्या पाड्याची माहिती आहे इकडे येताना मी पण झाडाच्या पाठी आहे ठीक आहे करतोय काय हा ते रे नाही सांगू शकत. सांगत नाही जेवण त्याची. मला वाटतं ते दगडी ठेवले आहेत ना त्याच्यातलं दिसत नसेल जेवण जो. हा पोरगा इथे यायला काय घ्याल याल काय काय उपाय आहे काय आता याच्यावर एक उपाय आहे. काय सांगा तुझ्या रे पोरग्याला सांग. काय सांगल त्या 4 पोरी मला द्यायला. अरे मी काय म्हणतो याची परिस्थिती तर माझ्यापेक्षा गंभीर आहे अरे मला सांग जर तुझ्या पोरगान 4 पोरी ह्याला दिला तो काय मेला चिचुका काय पैसा गेलाय माझाच गेलाय मी काय बोलते देवानं असला काही जमायचं नाही हा ठीक आहे. तुझा प्रश्न तुझ्याकडे ठेव मी काय म्हणतो साधा सोपा उपाय सांगा हा. काय घ्या मी तर निघून जा हा मला रे चायनीज लागल. या कोकणातले का कुठले आहेत? या मला वाटतं व्यापारीची आहे. मी काय म्हणतोय चायनीजचा दुसरं विचार एखादा दुसरा काही सांगा माझा रे गजर करा. अरे हे तर मला
सजनी माझ्या बाया उचल गेला तू बघतो एवढं झेपत नाही ना हॅलो खाडे साहेबांनी जरा बॅक स्टेजला संपर्क साधायचं. आम्हाला पाणी पाजायची वेळ आली तुला कुठं पाणी पाजायचं होय भाई मी बघितलं तुझा नोट हा का नाही काय करू ना ठेवू होय पाणी आणतोय राजा पाणी आणतोय अरे एवढं घेऊन आले चक्कर पाच याला अरे पाणी शोधायला वळवून गेली मला आता हात लागली याला पण गेला हाय घेऊन काय गेला काय हे जोचऱ्या घरी द्यायला एवढा उशीर का तुला काय सांगू नको काय सांगू नको देवाने आपल्याला कामगिरी सांगितली नाही. जर गवळणी घाट चढून गेल्या मी काय म्हणतो काय म्हणतोस कौलनीची कामगिरी आहे हा. मजा येणार बरोबर आहे इथे किती आहेत माहितीये काय किती 16 शस्त्र 108 आहे 16 शस्त्र 108 ते पण तू शाळेत गेलेलं नाही मोजू पण नको काय 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा हाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय त्याचा रस्ता बंद करायचा आहे करायचा. आणि ही कामगिरी तुला करायची आहे मला करायचे हा, कशी? अरे कशी ना लगेच विचारायचं कौलनी ऐक कुठे गवळणी कुठं हे बघ अशी बघ नजर अशी मागं मागं काठी होय होय बोल ना पटरू आणि ओळखलं पाळत तू आम्हाला थांबवणार आहेस कोण तू मला ओळखलीस नाही अरे खरंच नाही ओळखलं तू मला ओळखलीस अरे नाही नाही ना मावशी मी चोचल्या होय ना अरे मग आम्हाला का थांबवलंय तुमच्याकडे काही ना काहीतरी सांगा तर असेल काय ना मावशी होय मग ऐकवा तर आम्हाला काय द्यायला जाऊ नको तुझ बाबा ठेव नंदा हरी जाऊ दे
Thank you.